नाईक. अच्छा, बेळगाववरून आलोय. बेळगाववरून आलाय. अच्छा अच्छा. शुगरचा त्रास तुम्हाला कधीपासून आहे? 14 वर्ष झाली. गेली 14 वर्ष तुम्हाला शुगरचा त्रास आहे. म्हणजे 14 वर्षापासून तुमच्या गोळ्या वगैरे चालूच आहे? हा, चालू आहे. चालू आहेत. अच्छा अच्छा. मग 14 वर्षाच्या पासून गोळ्या ज्या खात आहात तुम्ही, गोळ्या घेत आहात, ते खाऊन सुद्धा तुमची शुगर किती असायची? 200च्या वर असायची. अच्छा. मग आता आपला हा अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी कधीपासून चालू केला आहे? 1 महिना झाला. 1 महिना झाला. अच्छा. तर आता तुम्ही 1 महिना आपला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हा वापरलेला आहे. तर काय आता तुम्हाला वाटतं 1 महिन्याच्या वापरानंतर? 1 महिन्यापर्यंत बरंच कमी झालं मला. हां. म्हणजे पोट साफ वगैरे होत नव्हतं ते व्हायला आता. अच्छा. अंग दुखायचे कमी झालं. हां हां हां. आणि डोळ्यांचे प्रॉब्लेम थोडे कमी झाले. डोळ्यांचाही प्रॉब्लेम होता तुम्हाला याच्या आधी? ऑपरेशन झालेलं ते पण कमी होतं. हां हां. पण आता हे 1 महिन्याच्या वापरानंतर तुम्हाला असणारे कॉम्प्लिकेशन्स हे हळूहळू कमी झाले, बरेच कमी झालेले. अच्छा अच्छा. म्हणजे हे 1 महिने घेण्याआधी तुमची शुगर रिपोर्ट काय होता? 316 होती. आणि आता 1 महिन्यानंतर किती आहे? 135 आहे. 135. अरे वा. म्हणजे 314 होती, जी आपली शुगर 14 वर्षापासून चालू आहे. आणि 135 वरती आली. आणि 314ची शुगर आज आपल्या 1 महिन्याच्या अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टीच्या वापरानंतर ती कितीवर आली? 135 वरती. 135 वरती. एकदम चांगला आणि खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. शुगर कितनी थी खाने के पहले आपको? खाने के पहले 270 थी। अच्छा, और नहीं नहीं, खाने के पहले 175 थी। अच्छा अब खाने के बाद 270 है। अच्छा ये 1 महीना 1.5 महीना लेने के बाद जरा कंट्रोल में आएगा। अच्छा अच्छा अच्छा। फिर अभी डॉक्टर तुम्हारे गोलियां बंद करे कि चालू रखो मुझे बोले से बोला? नहीं नहीं, बंद करो। तो फिर ये दवा आप लिए सो है तो आप आपके दूसरे रिश्तेदार को आप बोलेंगे कि ले बोल के दवा? हाँ, बोलते ना, जरूर ठीक है बोलते। ठीक है हाँ, ठीक। हो गया। इसके आगे जो बोले प्रोडक्ट सुरू करायच्या अगोदर तुमची शुगर किती होती? जेवणाआधीची 500, जेवणाआधीची किती होती? 220 होती. हा, 220, 220. आणि जेवणानंतरची 520, 521. 521. बरोबर. तर मध्ये मला वाटतं तुम्ही काहीतरी 40 दिवसापूर्वी शुगर चेक केली, बरोबर आहे ना? त्यावेळेला तुमची जेवणा अगोदरची काहीतरी 70 का 72 होती. 70 ते 72 आणि जेवणानंतरची 93. 93. तर त्यावेळेला तुम्ही डॉक्टरला तो रिपोर्ट दाखवल्यानंतर तुमची इन्सुलिन किती चालू होते? सकाळी 80 होतं ना? 80 होतं, तर ते 40 केलं. 40 केलं. आणि संध्याकाळचं 40 होतं, ते 22 केलं. संध्याकाळचं 40 नाही, 30 होतं वाटतं. मागच्या 30 सांगितलं. 30चं 22 केलं. 30चं 22 केलं, बरोबर. आता आज परत तुम्ही शुगर चेक केली. आज जेवणा अगोदरची किती आली? 104, 104. जेवणानंतरची 121. तो रिपोर्ट दाखवा मोबाईलमध्ये तुमच्यासमोर. जेवणा अगोदरची 104 आणि जेवणानंतरची 121. तर इन्सुलिन कमी केलंय मागच्या वेळेस. आता आज तुम्ही परत ते प्रोडक्ट घेण्यासाठी आले. हो तुम्ही या प्रोडक्टनी समाधानी आहात? हो, खूप समाधानी. आधी जेवणानंतर जेवणाआधी 130 होती. हां. ती आता नुसती 95 झाली. व्हेरी गुड. आणि नंतरची होती 238. हां. ती 181 झाली अच्छा. म्हणजे जवळपास 50-100चा फरक जेवणाआधी आहे, आहे. 60-70चा फरक जेवणानंतरच्या शुगरमध्ये आहे. जर दाखवा रिपोर्ट. हा असा काकांचा रिपोर्ट आहे. ही काकांची सध्याची शुगर आहे 95/181. आणि आधीची जी शुगर होती ती काका म्हणतायत पहिल्या रिपोर्टमध्ये त्यांच्या किती होती? 130 होती जेवणाआधीची आणि 239 होती जेवणानंतरची. तर अतिशय चांगला फरक काकांना पडलेला आहे. काका आता 2ऱ्या महिन्याचा कोर्स न्यायला आलेला आहे. काका, एकंदरीत प्रोडक्टचा रिझल्ट चांगला आहे ना? आहे उत्तम. ओके. आपलं नाव काय? रेखा दीपक वानखडे. आणि तुम्ही माझ्याकडून हे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी कशासाठी घेतलं होतं? मला थोडा शुगरचा प्रॉब्लेम होता, अच्छा. त्यामुळे मी तुमचं औषध घेतलं. तुमची शुगर हे 29/4ला 7.1 होती हो. HbA1c, हो. बरोबर. हो. आणि तुम्ही औषध कधीपासून चालू केलंय? औषध मी अगदी 2 तारखेपासून घेतलं आणि 17 तारखेपर्यंतचा माझा दुसरा रिपोर्ट आहे. अच्छा, 2/5 ते 17/5. हो. आणि 17/5ला तुमची शुगर आहे 6.8 हो. HbA1c. हो. आणि पीपी फास्टिंग आहे 105, 117. म्हणजे तुम्ही शुगर मुक्त झाले. हो. आणि तुमच्या डॉक्टरांनी काय सांगितलं? शुगर आहे की नाही आहे हा रिपोर्ट? डॉक्टरांनी मला नॉर्मल सांगितलं. आधी 7.1ला म्हटलं होतं शुगर आहे. हो.
ठीक आहे. आणि हे कशामुळे झालं तुमचं? हे मला तुमचं अँटॉक्सिटी लिक्विड आणि अँटॉक्सिटी मुळे ह्या गोष्टी घडून झाल्या. माझं शुगर लेवल अतिशय कमी झालं आणि कंट्रोलमध्ये आलं. आणि बाकीचे